नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत बिंगे माझ्या सी ए रोहन बिंगे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 191ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश बाहेर सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन पुन्हा एकदा दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश बाहेर सोडायचा. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. डोळे बंद, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि जे काही विचार येणार असतील ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रपंचना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्नांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराधना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बहे, ब्रह्मांडी मायलिने नो आवळे दंतपंगती, नेत्रांगणी चालिला ज्वाळा भृगुडी ताटिला बळे, उच्चते मुरडेल माता किरडी कुंडले बरी, सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिन नागरा, ठकारे पर्वतायसा नेटकासुर वादळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल देपरी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदरांतरी सारिका तृणू क्रोधे उत्पडे लावळे, आणला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकले मागे गतीसी तुलना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, त्यासी तुना कोठे मेरू मांदार दाखवडे, ब्रह्मांडा पोहते वेळे वज्रपुच्छे करू शके, त्यासी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोणिया, भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासदी तुटती चिंता आनंदे विमदर्शनी, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडनु, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासदी. इथे श्री रामदास कृत संकटनाशन मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया
मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य चांगलं दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे बुद्धी. येस, बुद्धी म्हटलं की बुद्धीची देवता गणपती. आणि आता आपला गणेशोत्सव सुरू आहे. गणपतींची स्थापना आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीजमध्ये, मैदानांमध्ये झालेली आहे. पण ही जी बुद्धीची देवता आहे, जिची आपण आराधना करतो, आपण स्थापना करून 10 दिवस त्याला पूजतो, किंवा प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट सुरू करण्याच्या आधी गणपतीचं आपण स्मरण करतो. पण त्याच बुद्धीच्या देवतेचं आपण स्वतः आपली बुद्धी आपल्या आयुष्यात वापरताना तिचा किती सदुपयोग करतो हे आपल्याला पाहायचं आहे, यावर चिंतन करायचं आहे. बुद्धीची देवतेचं आपण पूजन करतो, अर्चन करतो, पण आपण किती आपली बुद्धी वापरतो, आपण किती शिस्तबद्ध आहोत, आपलं आयुष्य जगताना आपण स्वतः किंवा आपल्या घरामध्ये आपण किती शिस्त पाळतो, कशा गोष्टी करतो, किती वेळ झोपतो, किती काय करतो, बाहेर जाताना आपण रस्त्यावरती थुंकणं काय किंवा कचरा टाकणं काय किंवा दुसऱ्यांशी बोलणं काय, दुसऱ्यांशी वागणं, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या. इथे प्रत्येक ठिकाणी बुद्धीचा हा वापर होतो. पण जर आपण त्यामध्ये वागताना, बोलताना, आपलं आचरण जे आहे त्यामध्ये जर कुठेतरी विसंगतता दिसली, तर मात्र आपण बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद असूनही आपण ती बुद्धी वापरत नाही, असंच होतं. आज आपण जर गणपतीचं पूजन आपल्या घरामध्ये करतो आहोत, आपल्या सोसायटीजमध्ये करतो आहोत, तर मग आपण आपल्या बुद्धीचा चांगला सुयोग्य वापर का करत नाही? त्याच गणपतीची, त्या बुद्धीच्या देवतेची स्थापना होताना म्हणा किंवा विसर्जन होताना ज्या मिरवणुका काढल्या जातात, त्या मिरवणुकीमध्ये ज्या प्रकारे हल्लाबोल होतो, जो आवाज होतो, याला काय अर्थ आहे? आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. 10 दिवस आपण गणेशोत्सव करतो, साजरा करणं म्हणतो, पण मग त्या बुद्धीच्या देवतेकडून मिळालेल्या बुद्धीचा वापर आपण कसा करतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण करा, चिंतन करा की आपल्याला दिलेल्या बुद्धीचा आपण किती चांगला उपयोग करतो आहोत आपल्या आयुष्यामध्ये. कारण का हे जीवन जगताना प्रत्येक वेळी तुम्हाला जाणवेल की आपल्या बुद्धीचा आपण गैरवापर करतो आहोत किंवा तो जसा करायला हवा तसा करत नाही आहोत. म्हणून ह्या बुद्धीच्या देवतेकडून मिळालेल्या बुद्धीचा चांगला उपयोग करणंच म्हणजे त्याची पूजा, त्याचं अर्चन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही गणपतीची स्थापना करू नका. गणेशोत्सव कसा साजरा करताय, करत नाही आहेत, ह्यापेक्षा त्या बुद्धीच्या देवतेने जी बुद्धी दिली आहे त्याचा सदुपयोग म्हणजेच खरी त्याची पूजा आणि अर्चना. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत
नमस्कार.